तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दूत साईला स्वागत आपल्या पेजवरती विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चरचे. आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या तुमच्या एवढ्या सपोर्टमुळे चांगलीच आमची ग्रोथ झाली, त्याला चांगले व्ह्यू देखील मिळाले. पण शेतकऱ्यांची एक कमेंट सारखी सतावत आहे की सर आता जी मोठी झाडं आहेत, हे बघा हे झाड जवळपास 15 वर्ष जुनं आहे, तर या अशा मोठ्या झाडांचं करायचं काय, छाटणी नेमकी कशी करायची काय, तर काय काळजी करू नका, मी आहे तुमचं उत्तर द्यायला. तर आता सर्वप्रथम आहे ना, ह्या चटणीला आपल्याला 2 गोष्टी लागतात. ही पर्याय आहे आणि त्यासोबत सिकिटर. आता तुम्ही म्हणणे अशीला दोन्हीचं कार्य कसं आहे, तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल की मोठ्या झाडाची छाटणी नक्की कशी करायची. पण सर्वप्रथम जर का तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आता शेतकरी मित्रांनो, आपला हा टप्पा एकदम महत्त्वाचा आहे, कारण मोठी एवढी झाडं असतील. आता ह्या झाडात पण आता बघू शकता की प्रॉब्लेम काय काय असतो मेन मोठ्या झाडांमध्ये. तर इकडं आता हे बघा, हे वरनं वाळायला लागले, हे असतो डायबॅक. नंतर दुसरी गोष्ट काय होतं, भिरूड लागलेला असते बऱ्याचशा झाडांना. हे आता ह्या झाडाला पण भिरूड लागलेला आहे बघा इथं. नंतर कसं होतं की छाटणी नेमकी कशी करावी एवढं काय शेतकऱ्याला अंदाज नसतो. आणि बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांना छाटणी म्हणजे काय हीच कन्सेप्ट नवीन असते. तर आता छाटणी करण्याच्या अगोदर ठराविक गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. छाटणी कुठल्या फांद्यांची करायची, तर पहिली गोष्ट ज्या फांद्या मधल्या आहेत सेंटरच्या. आता आम्ही सेंटरची फांदी काढल्या, पूर्ण ओपन आहे म्हणून सूर्यप्रकाश खाली पडतोय. पण तुमच्या बागेमधली जी सेंटरची फांदी आहे, म्हणजे कुठली मध्यभागीची, जेणेकरून काय होईल, तिथली फांदी तुटल्यानंतरनं सगळा सूर्यप्रकाश खालच्या फांद्यांवर पडेल. आता त्याचं महत्त्व कसं असतंय, आता ह्या आमच्या सगळ्या झाडांवर, सगळ्या पानांवर त्याचा सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे त्याचा फायदा काय होतो की खालच्या जी पानं असतील त्याचं पण प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया चांगली होते. त्याचसोबत काय होतं की जे अन्नरस आहे ते पुरेपूर होतं, त्याचा अनुत्पन्न, फळसंख्या, फळाचा आकार देखील चांगला मेंटेन केला जातो. तर आता ह्या छाटणीचं पण 2-3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे काय की जे रोगाट आहे, म्हणजे बघा हे डायबॅक लागला आहे, हे आता आपल्याला तोडायला लागणार आहे. आता तोडताना पॉईंट कुठला निवडायचा, ह्यातही फुटवा आहे बघा चांगला, ह्याच्यावरती म्हणजे ह्या लेवलला आपण कट करणार आहोत. नंतर आता दुसरी गोष्ट की रोगालेलं तर आपण काढलं, पण आता उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तर पहिलं म्हणजे सेंटरची शूट. आणि त्यानंतर काय होतं की बऱ्याचशा ठिकाणी या इकडं बऱ्याचशा ठिकाणी आहे ना, खालच्या लेवलला अशा फांद्या वगैरे येतात. आता आपल्या तर बागेमध्ये काय नाही, पण साधारणपणे एक 4 फुटाच्या आसपास तरी कुठली फांदी नसावी. जर का 4 फुटापर्यंत काय खालून फांदी असेल तर ती देखील आपण कट करणं अपेक्षित आहे. आता एक लगेच पुढे व्हिडिओ ॲड होईल की खाली आलेल्या फांद्या कशा कट करायच्या आणि त्या कशा ओळखायच्या की खाली आल्या आहेत त्या, म्हणून तो व्हिडिओ आता पूर्ण नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण हे बघू शकता, ही मधली फांदी आपण कशी तोडतोय. तर आता ही मधली फांदी निवडताना जी सेंटरची असेल फांदी तीच निवडावी, जेणेकरून ती तोडल्यानंतर सगळीकडे सूर्यप्रकाश समतोलपणे पोहोचेल. म्हणजे कसं, झाडाच्या सगळ्याच पानावर ते सावली पडली पाहिजे. आता सेंटरची आपण आता फांदी तोडलेली आहे बघा, ही सगळं आपण परळीच्या साहाय्याने केलं आहे. तुम्ही पण फक्त पहिल्यांदा मधली फांदी तोडून घ्यावी, जेणेकरून सगळीकडे सूर्यप्रकाश नक्की पोचेल. आता पुढं अजून एक क्लिप ॲड होईल, ज्यामध्ये आपल्याला की तोडल्यानंतर ते कसं सूर्यप्रकाश खालीपर्यंत पोहोचतो ते आपल्याला दिसून येईल. हे आता बघू शकता, ही आता मधली आपण सेंटरची फांदी तोडल्यामुळं सगळीकडे सूर्यप्रकाश बरोबर प्रमाणात पडतोय. खाली अशा आपण फांद्या वगैरे आता पडलेल्या बघू शकता. बरोबर सगळ्या झाडांची आहे ना, आपण मधूनच सेंटरमधनं सगळ्या फांद्या तोडलेल्या आहे, जेणेकरून सगळीकडे सूर्यप्रकाश नीट पोचतो. म्हणून तुम्ही पण पहिल्यांदा मधली फांदी तोडावी. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की जे जमिनीच्या लेवलच्या आहेत फांद्या ते कशा काढायच्या. या इकडं सरळ यायचं आणि पॉईंट निवडायचा आणि सरळ कट करून टाकायचं. कारण काय विषय असतो या जमिनीच्या जवळच्या फांद्यांचा की आंबा खाली घासू शकतोय आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या फळाला कुठली बुरशी लागू शकते, कीड लागू शकते आणि आपल्या फळाची क्वालिटी पण खराब होते आणि त्याला आपल्याला टेकन लावावं लागतं काढण्यानंतरनं. मग ते ताप वाचवण्यासाठी आपण करत आहोत. आता हे बघा, हे खालून असं तिरकं निघालं. तर आता हे पॉईंट इथं बघा, इकडे इथं पानाचं एक मोठासं एक पेरं आपल्याला दिसतंय. त्या पुढती दोन बोटांना आपण असं कट करणार आहोत. ते आता खाली पाक वाकूनच गेलेत बघा, हे बी खालच्या पेऱ्यापासून. आता एवढं सगळं फुटवा आला आहे मान्य आहे, तर ते परत आपल्याला त्रासदायक आहे, म्हणून बाकी काय विषय नाही.
तर मग आता आपण व्हिडिओमध्ये बघितलं तसं खालच्या लेवलच्या फांद्या कशा कट करायच्या आपण आता बघितल्या. त्यानंतरनं आता छाटणी आहे ना करताना एखादं आता मोठं झाड असलं तर 100% कधी देखील छाटणी करायची नाही. मग छाटणी करायची कशी तर तुम्हाला सांगतो. छाटणी करताना पहिल्यांदा आपल्या आंब्याच्या बागेमध्ये थोडं म्हणजे 10% फक्त छाटणी करायची. कारण असं का जेव्हा आपण मोठ्या फांद्या तोडतो तर त्या वर्षी आपलं उत्पन्न घटण्याची शक्यता असते, म्हणजे घटतंच ते. कारण काय होतं की त्या पुढच्या ज्या बारक्या बारक्या फांद्या असतात तर त्याचं प्रमाण कमी होतं. पण आपण छाटणी काय घेतो तर पहिली गोष्ट रोग काढण्यासाठी, पूर्ण बागेमध्ये आपलं प्रकाश संश्लेषण प्रकाश वाढण्यासाठी, त्यासोबत जे आपल्याला कीड वगैरे असो किंवा काय त्या गोष्टी काढण्यासाठी, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपल्याला फवारणीला सोयीस्कर आणि काढणीला सोयीस्कर ह्यासाठी आपण काय करतो तर छाटणी करतो. आता पहिली शेंड्यातली कापल्या, त्यानंतर आता कुठली कट करायची तर या इकडे दाखवतो. आता ही आपण फांदी चूज केल्या, ही फांदी आता आपण कट करणार आहोत. आता इथं पण आता वाळायला लागले म्हणून आपण ह्या लेवलला कट करणार आहे. आता ह्या पद्धतीने आपण डायबॅक वगैरे लागलेली फांदी काढलेली आहे. हे बघा, ह्या अशा रोगाटलेल्या वाळलेल्या फांद्या काढून टाकायच्या, जेणेकरून काय होईल की आपल्या आंब्या बागेमध्ये जे काही रोग आहेत ते कमी होतील. आता सर्वात महत्त्वाचं असं असतं की 10% जर का आपण छाटणी केली तर ते आपल्याला सोयीस्कर असते. म्हणजे कसं एक साईडचं जरी उत्पन्न कमी आलं तर दुसऱ्या साईडला उत्पन्न भेटून जातं. आता बघू शकता तुम्ही की इथून आपली हळूहळू टप्प्याटप्प्याने छाटणी, आता ही गेल्या वर्षी इकडची छाटणी झालेली, त्याला आता वरती नवीन पालवी फुटलेली आहे. असं छाटणी चालू असत्या. आता सिकिटरचा उपयोग काय ते तुम्हाला सांगतो. आता पारळीने मधोमध सेंटरची त्यासोबत बाजूची आपण छाटणी घेणार आहोत, आणि छाटणी घेताना किती 10 ते 15% आपली छाटणी झालेली पाहिजे. आता सिकिटरचं काम कसं या दाखवतो. सिकिटरने जे काय आपल्या हाताला येतील ह्या अशा फांद्या आपण कट करणार आहोत. सिकिटरचं कार्य काय आहे, सोपं असतंय, पण त्याचं व्यवस्थापन पण नीट केलं पाहिजे. हे बघा, जेवढं शक्य होत असेल, हाताला येत असेल तेवढंच चटणी करायची, राहिलेली पारळीने मोठ्या लेवलला चटणी करायची. आता ह्या वेळेस इकडचे साईड आता आमची झालेली, आता ह्या साईडची पुढल्या वर्षी आम्ही चटणी करणार आहोत. नंतर एखाद्याच्या बागेमध्ये भांडगुळ असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्यांनी ते आपण काढणं अपेक्षित आहे. आणि हे काढून झाल्यानंतर त्याचं काम संपत नाही. जे काढले तोडले त्यावरती M45 किंवा 22 लावणं गरजेचं आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.